चॅनल. गाईस, मी आलू पराठा बनवणार आहे. मी ते 15 ते 12 घेतलेले आहेत बटाटी शिजून घ्यायची आहेत. 1-3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत मी. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमची साऊ रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. सो मी आज बनवणार आहे बटाटा पराठा बनवणार आहे. सो मी इथे बटाटी घेतलेली आहे, ती शिजून घेतलेली आहे आणि आता इथे मी हिची साल सोलणार आहे. सो गाईज, आपण चटणी बनवणार आहोत. मस्त इथे नारळ मस्तपैकी सोलून घेतलेला आहे मी यांच्याकडून. सो गाईज, आपण चटणी बनवणार आहोत. मी इथे ओल्या नारळाचं खोबरं मी ह्यांच्याकडून काढून घेतलेलं आहे, फोडून घेतलेलं आहे आणि मी इथे पीसेस छोटे छोटे करत आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर, कढीपत्ता, जसे तिखटीप्रमाणे मी इथे मिरची घेतलेली आहे, लवंगी मिरची आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करते आहे. आणि तुम्हाला साखर किंवा गूळ थोडंसं ॲड करू शकता. मी इथे साखर थोडीशी ॲड केलेली आहे, ॲडिशनल आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तरच तुम्ही टाकू शकता, अदरवाईज नाही टाकली तरी चालेल. सो आता आपण ह्याच्यामध्ये 4 पाकळ्या लसणाच्या टाकणार आहोत. आणि आता मिक्सरला आपण ग्राइंड करणार आहोत. गाईस, आपली मस्तपैकी झणझणीत चटणी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तो गाईस, आपण इथे पोटॅटो जे आहे ते असे मॅश करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळे पोटॅटो मॅश करायचे आहेत. सो इथे मी बटाटा जो आहे मॅश करून घेतलेला आहे. सो मी इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे इथे. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे करायचं आहे. आलू पराठा हा जे आहे ते 2 प्रकारे केलं जातं, वेगवेगळ्या पद्धती असतात. सो मी इथे जो आलू पराठा करणार आहे तो मी त्याची नुसती भाजी करून मग चपातीच्या पिठामध्ये नाही करणार आहे. ह्याच्यामध्ये मी पीठ ॲड करणार आहे. जे मॅश केलेले जे आहे स्टफिंग आहे ते आपण पूर्ण गव्हाच्या पिठामध्ये पूर्णपणे मळायचं आहे, न पाणी घेता. सो गाईज, आपण इथे जे स्टफिंग आहे मसाले ॲड केलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड नाही करणार आहे. हे असं मळायचं आहे पूर्णपणे, पाणी न ॲड करता मळायचं आहे. अशा प्रकारे एकजीव करून पोटॅटोचे. सो गाईस, तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी गोळा मळून ठेवलेला आहे. आणि पाणी का नाही ॲड करायचं, कारण की बटाटी जी आहे ती ऑलरेडी जी आहे ती नरम असतात, आपण शिजून घेतलेली असतात. त्यामुळे जर पाणी ॲड केलं तर अजून पातळ पीठ होणार. आणि जी कन्सिस्टन्सी आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ठेवायची आहे. आपलं पीठ इथे रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि आता इथे एक 5 ते 10 मिनटं आपण झाकण लावून ठेवणार आहोत त्याला. गाईज, आता आपण इथे मस्तपैकी आलू पराठा करणार. पीठ रेडी आहे आपलं आणि अशा प्रकारे मी गोळा घेतलेला आहे करून. सो गाईज, आपण इथे मस्तपैकी सोलणार आहोत. हे सगळे एक एक बटाटी अशी सोलायची आहे. मी हाय फ्लेमवर ठेवलेलं आहे. सो गाईज, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हलक्या हाताने लाटायचं आहे, जास्त जोर नाही द्यायचं, नाहीतर आलू पराठा आपला फाटून जाणार. सो अशा प्रकारे आपण मस्तपैकी आलू पराठा तयार करणार आहोत. आपला गॅस मी हाय फ्लेमवर ठेवलेला आहे. सो गाईज, आपला आता तवा तापलेला आहे, अशा प्रकारे टाकलेला आहे तव्यामध्ये. सो गाईज, अशा प्रकारे सगळ्या ठिकाणातून आपण पराठा पूर्णपणे भाजायचा आहे, जेणेकरून कच्चा राहता कामा नये. आणि मी तेल न लावता तुपाचा यूज केलेला आहे. सो तुम्हाला जसं पॉसिबल होईल तुम्ही तेल पण यूज करू शकता, नाहीतर तूप यूज करू शकता.
सो अशा प्रकारे आपला आलू पराठा रेडी आहे. असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तुमची साऊ. सो गाईज, तुम्ही बघू शकता किती मस्त नरम सूत झालेला आहे. तुम्ही बघू शकता. सो नक्की करून पहा. कशी वाटली रेसिपी? वाटली ना छान? मग आजच साऊंड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.